Hello and very good morning to all my dear students. Students, we recently completed our third unit and now we proceed further with the fourth unit, that is the chemical thermodynamics. आता केमिकल थर्मोडायनामिक्स, केमिकल म्हणजे तर आम्हाला माहिती आहे केमिकल चेंज म्हणून डायनामिक्स एक प्रकारे असा आहे का थर्मोडायनामिक्स या शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे. थर्मोडायनामिक्स म्हणजे थर्म हा ग्रीक वर्ड आहे. या थर्म या शब्दाचा अर्थ होतो हीट आणि इट इज द फॉर्म ऑफ एनर्जी. डायनामिक्स म्हणजे एक प्रकारे आपण त्याला चलन शक्ती म्हणू शकतो किंवा प्रेरक शक्ती म्हणू शकतो, प्रेरक शक्ती. मग आता थर्मोडायनामिक्स म्हणजे काय, जसं तुम्हाला मी शॉर्ट लिहून दिलेला आहे. इट इज द ब्रँच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. म्हणजे याचा अर्थ असा आहे का एनर्जीचा एक फॉर्म नसेल, एनर्जी कितीतरी फॉर्म्स आहेत. मी सांगतो, बोलतो. अँड क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन them and the energy changes that occurs in physical and chemical process. याचा मराठीने सिंपल आणि समजण्यासारखा असा अर्थ असा, थर्मोडायनामिक्स हे सायन्सची एक ब्रांच आहे, इंट्रोडक्टरी पार्ट आहे, that deals with the different forms of energy. म्हणजे एनर्जीचे निरनिराळे रूप असतात, त्या प्रत्येक निरनिराळ्या रूपशी त्याची काही ना काही रिलेशन आहे. थर्मोडायनामिक्सचं क्वांटिटेटिव्ह रिलेशनशिप बिटवीन देम, क्वांटिटेटिव्ह म्हणजे क्वांटिटी दर्शवते, अँड द एनर्जी चेंजेस दॅट ऑकर्स इन द फिजिकल अँड केमिकल चेंज. म्हणजे फिजिकल अँड केमिकल चेंज म्हणजे जसं एखादा पदार्थ स्टेट चेंज करत असन, आईस मेल्ट होऊन राहिला असन, लिक्विडचं गॅस बनत असन, तरी थर्मोडायनामिक्सनुसार त्याच्यामध्ये काय चेंज होते, त्याची एनर्जी काय चेंज होऊन राहिली का नाही होऊन राहिली, टेम्परेचर त्याच्यामध्ये टेम्परेचर चेंज काय होऊन राहिलं. जसं केमिकल चेंज आहे, जसं ए आणि बी दोन्ही लिक्विड मिळून जर थर्ड लिक्विड तयार झालं तर त्याची एनर्जी काय, त्याच्या एनर्जीमध्ये कितीनं चेंज झाली, वाढली का कमी झाली, ह्या सगळ्या गोष्टीला स्टडी करणं म्हणजे केमिकल थर्मोडायनामिक्स होय. आणि म्हणून त्यांनी म्हटलं आहे इट इज द एनर्जी accompanied with the energy change that occurs in the physical and chemical process. म्हणजे फिजिकल आणि केमिकल जे प्रोसेस आहे, ज्या रिॲक्शन्स आहे, त्यांच्याशी केमिकल थर्मोडायनामिक्स हा संबंधित आहे, हे लक्षात घ्या. आता मी तुम्हाला बोललो डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी. हे बघा, एनर्जीचे कितीतरी प्रकार आहे. मेकॅनिकल एनर्जी झाली, केमिकल एनर्जी झाली, लाईट एनर्जी झाली, इलेक्ट्रिसिटी झाली एक प्रकारची, हा हीटच झाला. पोटेन्शियल एनर्जी झाली, कायनेटिक एनर्जी झाली. सपोज तुम्ही धबधबा कधी ना कधी पाहिला असेलच, ओके. उंचावून पाणी खाली पडते का, खालून पाणी वर जाते का, नाही. स्पॉन्टेनियस म्हणजे सहजतेने शक्य होणाऱ्या गोष्टीच नेचरमध्ये होत असतात. हेच समजा पाणी धबधब्यामध्ये तिथे आहे, ते पाणी आपण अडवून ठेवलं, पाणी पडू दिलं नाही, ते पाणी तिथं एका ठिकाणी साचलं आहे, ते एका पोझिशनवर आहे, त्याची पोझिशन चेंज केली का त्या पाण्याला नाही. जर ते पाणी वर आहे, त्याला आपण थांबून ठेवलं आहे, तर त्या पाण्याची जी एनर्जी राहील ती काय पोटेन्शियल एनर्जी झाली. आणि जर ते पाणी पटकन असं खाली पडलं तर त्यानं पोझिशन चेंज केली, तर ते पाणी आता कायनेटिक एनर्जी शोधतं. काऊन का पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी ऑफ पोझिशन अँड कायनेटिक एनर्जी इज द एनर्जी ऑफ मोशन. हे लक्षात घ्या. जसं आपण पाहिलं आहे का एनर्जी एका ठिकाणी राहत नाही ना, कधी ती बनवता येत ना कधी ती संपवता येत. एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, इट कॅन चेंज फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. याचा मराठी अर्थ असा का एनर्जी कधीच बनवल्या जात नाही, असं कोणीच नाही एनर्जी बनवू शकाल, असं काहीच नाही का एनर्जी संपवू शकाल. मग एनर्जी आहे जाते कुठं, एनर्जी एका फॉर्मची दुसऱ्या फॉर्ममध्ये जाते. पण एनर्जी म्हणजे काय, कॅपॅसिटी टू डू वर्क, कार्य करण्याची क्षमता म्हणजे एनर्जी, ऊर्जा. जसं आपण गरमी झाली का पटकन बटन दाबतो, फॅन लागते, काय होऊन राहिलं रे, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. जसं अंधार पडला, बटन दाबतो आपण पटकन, लाईटचं बटन दाबल्यावर लाईट लागते, इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्टेड इंटू लाईट एनर्जी. सूर्यनारायण रोज निघून आले, काय दिलं तुम्हाला, लाईट एनर्जी देऊन राहिले. हे एनर्जीचे फॉर्म्स आहेत, हे समजून घ्या. आणि हे सगळं फॉर्म्स, ह्या सगळ्या गोष्टी, हे सगळे प्रोसेस चेंज होत असताना नक्की काय होते, ह्या सगळ्या स्टडी केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये आहे. पण केमिकल थर्मोडायनामिक्सची एक लिमिटेशन सुद्धा आहे. केमिकल थर्मोडायनामिक्स रिॲक्शन होईल की नाही होईल हे सांगते. इट ओनली डील्स विथ द फिजिबिलिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन ऑफ द प्रोसेस. याचा अर्थ असा, फिजिबिलिटी म्हणजे शक्यता.
थर्मोडायनामिक्स हे सांगते का एखादी गोष्ट घडेल की नाही घडेल. सपोज ए पासून बी बनेल की नाही बनेल. बनत असेल तर ठीक, नसेल बनत तर नाही ठीक. त्याच्या आकारावर डिपेंड असते ते थर्मोडायनामिक्सच्या. पण ए पासून बी पर्यंत एखादी गोष्ट जाईन की नाही जाईन तो एवढंच सांगते. ते त्याचं मेकॅनिझम एक्सप्लेन करत नाही का ए पासून बी पर्यंत कसा गेला. बिलकुल नाही. तसंही मॅक्रोस्कोपिक सायन्स आहे. अशा काही गोष्टी किंवा एका दोनाचा विचार नाही होत, बल्कि अमाऊंटमध्ये विचार करायला लागते थर्मोडायनामिक्सचा. म्हणून थर्मोडायनामिक्स ओनली डील्स विथ द फिजिबिलिटी ऑफ द केमिकल रिॲक्शन. इट डज नॉट शो अस द रेट ऑफ द रिॲक्शन. त्याला रेटशी काही देणं घेणं नाही. एचं बी मध्ये होते काय एवढं सांग, होत असेल तर ठीक आहे, नसेल तर नाही ठीक आहे. हे केमिकल थर्मोडायनामिक्स सांगते. त्याचा रेट रिॲक्शनचा ए पासून बी पर्यंत त्याला किती वेळ लागेल, लवकर जाईल की नाही जाईल, हे थर्मोडायनामिक्स एक्सप्लेन करत बसत नाही. थर्ड, हे याचं मेकॅनिझम सुद्धा शो करत नाही का ए पासून बी पर्यंत कोणती गोष्ट म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन झाला आहे का नाही झाला आहे, हे लक्षात घ्या. हेन्स केमिकल थर्मोडायनामिक्सचा हे एक म्हणजे ड्रॉबॅक तर नाही, आपण याला म्हणू शकतो लिमिटेशन. आता केमिकल थर्मोडायनामिक्समध्ये महत्वाची गोष्ट आहे सिस्टीम आणि सराउंडिंग म्हणजे काय. आता सिस्टीम सराउंडिंग बद्दल आपण नेहमीच पाहत आलेलो, ऐकत आलेलो. सिस्टीम म्हणजे कोणती, सराउंडिंग म्हणजे कोणती. सिस्टीम म्हणजे समजा या डस्टरचा स्टडी करायचा आहे तर हे डस्टर झालं सिस्टीम. सपोज आता एक सिलेंडर आहे आणि इथं पिस्टन आहे. ओके, पिस्टन हे फ्रिक्शनलेस मुव्हेबल आहे. फ्रिक्शनलेस म्हणजे फ्रिक्शन होणार, मुव्हेबल म्हणजे वर खाली जाणार. याच्यामध्ये एक गॅस आहे. ओके, त्या गॅसचा मला स्टडी करायचा आहे. तर ज्या गोष्टीचा तुम्हाला स्टडी करायचा असतो त्याला आपण सिस्टीम म्हणतो. आणि हे जे वॉल आहे कंटेनरची, हे झाली बाउंड्री. बाउंड्री कधीही सिस्टीम आणि सराउंडिंगला एकमेकापासून वेगळं करते, ज्यातून मॅटर आणि एनर्जी एक्सचेंज होते. हे लक्षात घ्या. आणि हे जे कंप्लीट आहे याच्या आजूबाजूचं वेगळं आहे सराउंडिंग आहे, हे सराउंडिंगचं. हे लक्षात घ्या. आता सिस्टीम आणि सराउंडिंग बद्दल मी तुम्हाला लिहून दिले. पॉईंट लक्षात ठेवा. पार्ट ऑफ द युनिवर्स. युनिवर्सचा विचार करते थर्मोडायनामिक्स. ना फक्त अर्थचा, ना फक्त सूर्यमालेचा, बिलकुल नाही, युनिवर्सचा. अ पार्ट ऑफ द युनिवर्स. आता मला सांगा, हा खडूचा तुकडा हा युनिवर्सचा एक पार्ट नाही आहे का. तुम्ही स्वतः युनिवर्सची पार्ट नाही आहे काय. एक छोटीशी मुंगी सुद्धा युनिवर्सचा एक पार्ट आहे, कारण तिचं काही ना काही कॉन्ट्रीब्युशन असते. हे लक्षात घ्या. हेच अ पार्ट ऑफ द युनिवर्स अंडर थर्मोडायनामिक इन्व्हेस्टिगेशन ऑर स्टडी. युनिवर्सचा असा एखादा पार्ट, अशी एखादी गोष्ट ज्याचा तुम्हाला थर्मोडायनामिक स्टडी करायचा आहे त्याला आपण म्हणतो सिस्टीम. ते काहीही राहू शकते. दुसरा आहे सराउंडिंग. सिस्टीमच्या आजूबाजूला जे असेल त्याला आपण सराउंडिंग म्हणतो. आणि या दोघांनाही सेपरेट करण्यासाठी मधामध्ये बाउंड्री असते. म्हणून इथे लिहिलं आहे ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिवर्स. सिस्टीम सोडून ऑल अदर पार्ट्स. समजा मला या खडूचा स्टडी करायचा आहे, खडूच्या तुकड्याचा, तर खडूचा तुकडा झाला सिस्टीम. आणि आजूबाजूला जेवढं सगळं काही येत असेल या रूममध्ये म्हणा, सगळे इकडे म्हणा, हे सगळं झालं सराउंडिंग. म्हणून म्हटलं आहे ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम. सिस्टीमच्या बाहेरचा. ठीक आहे. सिस्टीम आणि सराउंडिंग हे एकमेकापासून सेपरेट केलं जाते बाउंड्रीनं. हे एवढं लक्षात घ्या, सिंपल सापड. ओके, हां. यानंतर तो आपण टाईप्स ऑफ सिस्टीम. मग सिस्टीम तर समजली आम्हाला. सिस्टीम म्हणजे कशाला बनते आम्हाला समजलं. ज्याचा तुम्हाला स्टडी करायचा आहे त्याला सिस्टीम म्हणतो. बस संपलं. मग सिस्टीमचे टाईप्स किती आहे रे. देयर आर 3 टाईप्स ऑफ द सिस्टीम. ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे काय, क्लोज सिस्टीम म्हणजे काय, त्याच्या नावातच सगळं दिलेलं आहे. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, एकदम सिंपल भाषेत समजून घ्या. सपोज आपण सकाळी उठलो आणि आपल्याला कप ऑफ कॉफी मिळते. चला आई येते आणि कॉफी देते तुम्हाला. तर आपण एवढे चांगले आहे का दिले पिऊन घेतो. नाही, आपण त्याच्यात काय करतो, इथं ठेवतो, तिथं ठेवतो. जसं आपल्याला भल्ले कामं दुनियाभराचे कामं कोणतेच नाही, पण ते कॉफी इथं वाट पाहिजे, तिथं वाट पाहिजे. करून पाहू द्या, मी काम सांगतो.
समजा कॉफी दिली तुम्हाला कपमध्ये आईने, आता जाहीरची गोष्ट आहे, थंडी तर होत नाही, गॅसवर गरमच होते. मग ते जेव्हा आई तुम्हाला कॉफी आणते ते कप गरम असतो का नसतो रे? असतो गरम. तो तुम्ही काय कप घेता असा पिऊन देता आणि तिकडे तिकडे नाटकं करायसाठी कामात होता. कॉफी थंडी होते का गरम होते रे? थंडी होते. म्हणजे ते एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर एवढी मॅच करते. मी तुम्हाला पहिलंच म्हटलं, कधीही युनिवर्समध्ये इक्विलिब्रियम म्हणजेच एक प्रकारचा तराजू घेऊन बसली असते नेचर, ते इक्विलिब्रियमच करते कोणतीही गोष्ट. तर ते कॉफी थंडी होणारच आहे. काहून का त्या वाफा बाहेर चालल्या, म्हणजे मॅटर बाहेर चाललं आणि एक्सचेंज होणारी एनर्जी म्हणजे हीट त्या सिस्टीमपासून सराउंडिंगपर्यंत चालली, सराउंडिंगचं थंडी हवा त्याच्यामध्ये येऊन राहिली. म्हणजे ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम, अ सिस्टीम दॅट एक्सचेंज मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी विथ सराउंडिंग. कारण तो कफ आता ओपन आहे, हा कप आहे ओपन आहे, थोड्या वेळानं थंड निर्माण करतो, तो बिलकुल होणार. कधी थंड होणार? तर त्याची हीट एनर्जी लॉस होईल तेव्हा थंड होईल. मॅटर कधी ट्रान्सपोर्ट त्यातली वाफा बाहेर चालल्या कधी चालल्या, पाहा तुम्ही चालल्या, मग वाफा कशाच्या आहे? त्याच्या अंदरचे जे लिक्विड आहे म्हणजे वॉटर असेल, त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट टाकले त्याचाच वाफा येणार ते. मग ते वायाने चालले का? हेच एनर्जी सुद्धा चालली आणि मॅटर सुद्धा चाललं. म्हणून मी म्हटलं का ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम, अ सिस्टीम दॅट एक्सचेंज मॅटर ॲज वेल ॲज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग कॉल्ड ॲज द ओपन सिस्टीम. खुला ठेवलेला चहा किंवा कॉफी गरम पण थंड ठेवायला. दुसरं आता ते काय होते, खूप आता तुम्ही बर्फही ठेवला तर बर्फ का 0 डिग्री आहे. मग तुम्ही म्हटलं सर कॉफी तर थंडी झाली, मग बर्फ तर अजून थंड व्हायला पाहिजे. तसं नाही, समतोलता. नेचर कधीच कुणावर भेदभाव करत नाही. तराजू घेऊन बसली असती ते. हेच तो बर्फ ठेवला तर काय होणार आहे? तो बर्फ वितळेल, पण डिपेंड त्या रूमचं टेम्परेचर किती आहे आणि ते त्याचं लिक्विड तयार होईल, म्हणजे सॉलिड टू लिक्विड मेल्टिंग. या प्रक्रियेमध्ये काय होईल, ते जे नंतर मेल्ट झालेलं पाणी आहे त्याचं त्या वॉटरचं टेम्परेचर अकॉर्डिंग टू रूम टेम्परेचर और सराउंडिंग टेम्परेचर मेंटेन राहत असते, एक लक्षात ठेवा. ओके. दुसरी सिस्टीम आहे क्लोज सिस्टीम, नावातच क्लोज आहे. मग आता काय झालं, आईनं गरम कॉफी आणली, आपल्याला माहित आहे काय हे पुरी की जागेवर नाही, हे नाटकं करणार आहे, हे व्हॉट्सअप पाहिजे, फेसबुक पाहिजे, म्हणून ते कॉफी लवकर खूप लवकर थंडी न व्हावं, थंडी तर होणंच आहे, त्यासाठी ते कॉफीवर आईनं वशी ठेवून दिली उलटी. आता काय झालं, कॉफी थंडी तर होणंच आहे, ठीक आहे थोडं लेट होईल, पण कॉफीमधून वाफा आता बाहेर जाऊ शकते काय? काहून का त्या कॉफीवर उलटी अशी वशी ठेवलेली आहे, ती पूर्ण पॅक झाली अशी. हेच अशा वेळेस मॅटर एक्सचेंज होत नाही, कारण का वाफा बाहेर जाऊ शकत नाही, पण कॉफी थंडी होणार आहे, काहून का एनर्जी एक्सचेंज होणार आहे, हीट एनर्जी त्या कपातून बाहेर जाईल, म्हणजे ते जी कॉफी आहे ती रूम टेम्परेचरपर्यंत येऊन जाईल. हेच ओपन क्लोज सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम, अ सिस्टीम that only exchange energy but not the matter with its surrounding called as the closed system. कपात चहा किंवा कॉफी गरम आणि त्याच्यावर उलटी बशी ठेवा, हे त्याचं एक्झाम्पल आहे. जी सिस्टीम फक्त एनर्जी एक्सचेंज करते पण मॅटर एक्सचेंज करत नाही, त्याला ओपन सिस्टीम म्हणते. थर्ड वेगळंच आहे, आयसोलेटेड सिस्टीम. आता आईने वाटलं आपला मुलगा आईन्स्टाईन होतो, पोरगी मेरी क्युरी बनव. आता आईनं अजून डोकं लावलं, हा चहा हा कधी पिऊला गरम भेटला पाहिजे. आता आईनं काय केलं, चहाला कपा बशीत नाही टाकलं, डायरेक्ट थर्मासमध्ये टाकलं, टाकून दिलं, तू पेत बसली, आता कधी प्यायचा आहे. कारण जागा आपली ना कामं किती आहे, म्हणून तुम्ही तो थर्मास 1 घंट्याने उघडा 2 घंट्याने उघडा, तुम्हाला चहा थंड गरमचा गरमच राहील आणि थंड पाणी असेल तर थंडच राहील. काहून का थर्मासमध्ये आयसोलेशनची परत लागलेली असते, जे आयसोलेशन एनर्जी एक्सचेंज करू देत नाही सराउंडिंग सोबत, ना मॅटर एक्सचेंज करू देत. तुम्ही पहा ना, थर्मासमध्ये चहा गरमच राहतो, थंड पाणी टाकला का थंडच राहते, आहे ना. सिलोच्या बॉटल मिळतात, थर्मोस्टीलच्या बॉटल मिळतात, मिल्टनच्या मिळतात. का बरं यांचे भाव एवढे आहे? साधी प्लास्टिकची बॉटल 5 रुपयाची भेटते, हे घ्यायला जावर 1 लिटरची 1000 रुपयाची आहे. काहून? कारण यांच्यामध्ये मटेरियल तसं यूज केलेलं आहे. याच्यामध्ये काय होते बेटा, सिस्टीम आणि सराउंडिंगचं एकमेकांसोबत कन्सल्ट राहू देत नाही, जे ह्या दोन्ही सिस्टीममध्ये राहणार आहे. मग जर सिस्टीमला सराउंडिंगच भेटली नाही
आणि सराउंडिंगला सिस्टीमच भेटली नाही, तर यांच्यामध्ये एक्सचेंज होईल का मॅटर एनर्जीचं? बिलकुल नाही. सपोज इथं मी थर्मासमध्ये आईनं का वापरा तिथं आईवरच आलो, हां ठीक आहे, आलो आपण थर्मासमध्ये आईनं कॉफी ठेवून दिली चालली गेली, कारण माहीत आहे का आपण काही जागेवर नाही. मग ते थर्मास या रूममध्ये मग एसी का चालू असला तरी तो थर्मासमधला चहा गरमचा गरमच राहते. काऊन? कारण का रूममधलं इन्व्हायरमेंट, त्याचं टेम्परेचर ते त्या थर्मासच्या अंदर राहू शकत नाही, थंड होऊ शकत नाही ना. कॉफी गरम असलेली कॉफी त्याची वाफ तर बाहेर झालीच नाही, नो डाऊट, कारण पक्का आहे ते, पण एनर्जी जाणार नाही. काऊन का? त्यांच्यामध्ये आयसोलेशनची परत आहे, आणि याला आपण म्हणतो आयसोलेटेड सिस्टीम. थर्मास इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ दॅट. अशा कंडिशनमध्ये अ सिस्टीम दॅट कॅनॉट एक्सचेंज मॅटर नॉर एक्सचेंज एनर्जी विथ इट्स सराउंडिंग कॉल्ड ॲज द आयसोलेटेड सिस्टीम. हे लक्षात घ्या. कॉफी, पण ते जर थर्मासमध्ये असेल, हे त्याचं एक्झाम्पल आहे आयसोलेटेड सिस्टीमचं. समजलं बेटा? आता प्रॉपर्टी ऑफ सिस्टीम रे, टाईप आपण सिस्टीमचे पाहिले. सिस्टीम काय हे आम्हाला समजलं, प्रॉपर्टीज पाहा लागल. प्रॉपर्टी आहे बेटा दोन. तिसरी प्रॉपर्टी नाही जगात सिस्टीमची, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आणि दोन्ही मध्ये डिफरन्स माहिती आहे का कसा आहे? तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर डिपेंडंट आणि इनडिपेंडंट. बसून संपलो. फक्त आता इंटेन्सिव्हचं डिपेंडंट नका करू, एक्सटेन्सिव्ह, इंटेन्सिव्ह. एनी प्रॉपर्टी ऑफ अ सिस्टीम हुज मॅग्निट्यूड डिपेंड अपॉन द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. हे झालं एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. आता मराठी सांगतो आहे का? प्रॉपर्टी, हा याचा अर्थ असा, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणजे असं का अमाऊंट वाढत असन तर प्रॉपर्टी वाढते, अमाऊंट कमी होत असन तर त्याची प्रॉपर्टी कमी होते. 1 लिटर पाणी त्यात अजून 1 लिटर पाणी वाढलं तर काय त्याचं व्हॉल्यूम वाढून का नाही वाढ? अमाऊंट वाढला, प्रॉपर्टी चेंज झाली. जसं मास, बरोबर आहे. तुम्ही म्हणाल सर ह्या आता हे डस्टर आहे, समजा याचा मास किती आहे? मी सांगेन तुम्हाला. यात जर अजून मॅटर टाकलं तर डस्टरचं मास वाढून का नाही वाढून एवढं सांगा. बिलकुल वाढून. अमाऊंट ऑफ मॅटर वाढलं, त्यानंतरचं त्याची प्रॉपर्टी कमी किंवा जास्त किंवा म्हणजेच चेंज होत असेल तर त्याला म्हणतो आपण एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी म्हणून लिहिलं आहे. अ प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. सिस्टीम मधलं मॅटर कमी झालं तर समजून घ्या, सपोज आपण मासचा विचार करू आहोत. समजा अमाऊंट ऑफ मॅटर सिस्टीम मधलं कमी झालं, त्याचा मास कमी होईल. त्या सिस्टीममध्ये अजून जर मास वाढलं, अमाऊंट ऑफ मॅटर वाढलं, अमाऊंट ऑफ मॅटर वाढलं, त्याचं मास वाढून का नाही वाढून? बिलकुल वाढून. हे झालं एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल सांगतो. समजा एक गॅस आहे. आता होते कसं एक्झाम्पल लिहून दाखवतो मी तुम्हाला. सपोज आपल्याजवळ गॅस आहे आणि एक कंटेनर आहे. समजा जे काय कंटेनर आहे, सपोज छोटं कंटेनर. आता काय म्हणतात, याच्यामध्ये गॅस वापरायला समजा आपण गॅस याच्यामध्ये वापरा. आता होते कसं, 1 मोल जर गॅस असेल तर तो 22.414 लिटर म्हणा किंवा DM क्यूब म्हणा, एवढी जागा घेते. 1 मोल एवढं तर 2 मोल किती घेईल? हा, म्हणजे 2 मोल जर गॅस असेल तर तो घेते 44.818 लिटर एवढं. अमाऊंट मॅटर वाढलं, अमाऊंट ऑफ मॅटर वाढलं, व्हॉल्यूम वाढलं, कमी झालं. इथं का 1 मोल आहे तर एवढं व्हॅल्यूम येईल. 2 मोलाचं एवढं येईल. ते सरळ सांगते का एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी हे प्रॉपर्टी अमाऊंट ऑफ मॅटर वाढलं किंवा कमी झालं तर चेंज होते. पण म्हणून लिहून दिलेला आहे a property which depends on the amount of matter present in the system. जसं internal energy झालं. Internal energy is the sum of all the energies associated. ज्याचं जेवढं मास त्याच्यात तेवढी एनर्जी राहील नाही काय? एखादा एकदम सुगेळा असला त्याच्यात किती ताकद आहे? मारा भुक्की तो मरते तसंच. एखादा चांगला पैलवान आहे, अंगा नाही चांगला आहे, मास वाढलं नाही का त्याचं, अमाऊंट ऑफ मॅटर नाही वाढलं काय, कशी मारली त्याला तर झोपते तो. हेच अशा कंडिशनमध्ये नसं नंबर ऑफ मोल्स जसं एक वाढलं, प्रॉपर्टी वाढली, चेंज झाली. दुसरा इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. एनी प्रॉपर्टी सिस्टीम हुज मॅग्निट्यूड इज इंडिपेंडेंट टू द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. सिंपल भाषेमध्ये काय,
अ प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑफ द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. आता मॅटर कमी हो का जास्त हो, जसं एक्झाम्पल देतो का तुम्हाला, बॉइलिंग पॉईंट, मेल्टिंग पॉईंट, प्रेशर झालं, टेम्परेचर झालं, सरफेस टेन्शन झालं, विस्कोसिटी झालं, मेल्टिंग बॉइलिंग पॉईंट झाला, स्पेसिफिक हीट झालं. एक्झाम्पल मला सांगा, तुम्ही बिकरभर पाणी घेतलं, पाण्याचं बॉइलिंग पॉईंट किती आहे रे? 100 डिग्री सेल्सिअस. मग एक बकेट पाणी घेतलं, त्याचं बॉइलिंग पॉईंट काढला किती ते? अरे वॉटर 1 लिटर घ्या, 1000 लिटर घ्या का 50 लिटर घ्या, बॉइलिंग पॉईंट बदलते का वॉटरचा? मग किती अमाऊंटनं ती गोष्ट असेल तर त्याची ती प्रॉपर्टी बदलली पाहिजे. आलं लक्षात? ते असं आहे. सरफेस टेन्शनचे तसंच आहे. वॉटरचं सरफेस टेन्शन वेगळं आहे, अल्कोहोलचं सरफेस इथेनॉलचं सरफेस टेन्शन वेगळं आहे, क्लोरोफॉर्मचं सरफेस टेन्शन वेगळं येते. ठीक आहे. ॲनिलिनचं सरफेस टेन्शन वेगळं येईल. मग ॲनिलिन किती आहे हे विचारलं काय? नाही बाई 1 लिटर आहे तर वेगळं येते, असं होते का कधी? नाही होत. म्हणजे इंडिपेंडंट आहे ना रे मॅटर, त्याच्यामध्ये असो कितीही किंवा कमी असो त्याची प्रॉपर्टी बदलत नाही. बॉइलिंग पॉईंट झाला, मेल्टिंग पॉईंट. आता पाण्याचा मेल्टिंग पॉईंट काढत असतो आपण. 1 लिटर पाण्याचा मेल्टिंग पॉईंट वेगळा आणि 1000 लिटर पाण्याचा मेल्टिंग पॉईंट वेगळा, असं असते काय? नाही राहत. म्हणून मेल्टिंग पॉईंट आपण काढतो. समजा वॉटरचा मेल्टिंग पॉईंट किती आहे रे? हां, आता मेल्टिंग पॉईंट म्हणा, बॉइलिंग पॉईंट म्हणा, सरळ सरळ मेल्ट. आता एखादं सॉलिड आहे, वॉटर तर नसते ना आपण मेल्टिंग पॉईंट, सॉरी सॉलिड सांगते. समजा एखादं सॉलिड XYZ नावाचं सॉलिड आहे, त्याला मेल्ट करायचं आहे तुम्हाला. XYZ त्याचं मेल्टिंग पॉईंट राहील. सपोज काही असो, आपल्याला माहीत नाही. मग ती गोष्ट अमाऊंट किती असो, जास्त असो का कमी असो, त्याचं मेल्टिंग पॉईंट सारखं हेच इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये इंडिपेंडंट, लक्षात ठेवजा, इंडिपेंडंट टू द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम, आणि एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीमध्ये डिपेंड्स ऑन द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द सिस्टीम. हे लक्षात ठेवायचं. हे तसं इंट्रोडक्टरी पार्ट आहे थोडा, आणि हे बेसिकच मी बोलून राहिलो. याच्यानंतर आपण जे काय आहे ते मग महत्त्वाच्या गोष्टीला, कोर गोष्टीला हात लावू. पहिले हे समजून घ्या, याचे फंडे क्लिअर करा. रिमेंबर, एक लक्षात ठेवायची नेहमी गोष्ट, ज्या व्यक्तीचं बेसिक क्लिअर असते त्याला तो विषय, त्याला तो टॉपिक समजते. नाही तर तुम्ही फक्त घोकमपट्टी करा तर हे सायन्सच्या लोकांच्या सोबत बसण्याची गोष्ट नाही. कारण घोकमपट्टी हे सायन्सचा वेगळी गोष्ट आहे. कारण कसं घोकमपट्टी सायन्समध्ये जमत नाही. मी तुम्हाला नेहमी सांगतो, भले तुम्हाला थोडंसं येऊ पण सांगता येऊ, बरोबर येऊ, स्पेसिफिक येऊ. नाही ते एवढं नॉलेज आहे ना, ते कोणाला सांगता येत ना, ते एक्सप्लेन करता येत ना, तुम्हाला ते काही माहीत, अर्धवट नॉलेज बरोबर नाही. आणि म्हणून तुम्ही कोणतीही गोष्ट, कोणताही विषय असो जगातला शिकायचं असेल तर बेसिक समजा. सायन्समध्ये बेसिकच पाहिजे, त्याची काही लाज नाही आणि काही विशेष नाही आहे का नाही. पण नाही आहे बेसिक चालू करा. 12वीला तुम्ही पोरं, आणि महत्त्वाची एक्झाम आहे बोर्डाची एक्झाम, तर होणंच आहे. बेसिक करा. वेळ आहे तुमच्याकडे, कितीतरी वेळ आहे, घरी आहे तुम्ही सगळेजण. बेसिक करा आणि त्या बेसिकनुसार तो स्टडी, म्हणजे तो युनिट असो का तो एखादा सब्जेक्ट असो, त्याचाच त्या वेनं अभ्यास करा. ओके. काही प्रश्न असेल तर विचारा आणि समजून घ्या. आता उद्या याच्यानंतरचं टॉपिक आपण पाहणार. ठीक आहे. त्यासाठी आजच्यासाठी थँक्यू. एवढंच.